82 वर्ग खोल्यांमध्ये 47 प्रोजेक्टर, 28 LED दृकश्राव्य माध्यमे आणि 24 संगणक लावण्यात आलेले आहेत, ज्याचा उपयोग ई-लर्निंगसाठी विद्यार्थ्यांना होतो आहे। माझे नाव साक्षी नरेश भवीर आहे। मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव कल्पतरू विद्यामंदिर नगर परिषद अकोट हे आहे। माझ्या शाळेमध्ये सर्व वर्ग झालेले आहे, त्यामुळे आम्हाला खूप फायदा होत आहे। ऐतिहासिक प्रसंग पाहायला मिळत आहे। ज्यावेळेस ज्या थोर नेत्यांची जयंती किंवा पुण्यतिथी असली तर आम्हाला ते प्रत्यक्ष चित्र आणि त्यांची माहिती पाहायला मिळत आहे। नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त आम्ही त्यांची मन की बात हा बालपण ऐकले आणि आम्हाला डिजिटल वर्गामुळे नवीन शतक आल्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा खूप वापर होत आहे। विशेष बाब म्हणजे अकोट नगर परिषदेच्या सर्व शाळा या शिक्षकांनी एकत्र येत स्वखर्चाने निधी एकत्र करून डिजिटल केला असून यासाठी शिक्षकांनी 25 लाख रुपये गोळा करून शाळाचे रूप पालटून टाकलेले आहेत। यासाठी नगरपालिका आणि शिक्षण विभागाचे मार्गदर्शन लाभलेले आहे। या कार्यक्रमांतर्गत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी डिजिटल इंडिया अंतर्गत शाळा डिजिटल करण्याचं आवाहन केलेलं होतं आणि त्या अंतर्गतच आमच्या नगर परिषदेच्या मराठी आणि उर्दू अशा 13 शाळांतील सर्व वर्ग खोल्या 87 वर्ग खोल्या ह्या डिजिटल करण्यात आलेल्या आहेत। त्यामध्ये 47 प्रोजेक्टर, 28 LED TV आणि 24 कॉम्प्युटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये आमच्या शिक्षकांनी अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे। या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दीक्षा ॲपच्या माध्यमातून इतरही ई-लर्निंगच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा अतिशय प्रामाणिक प्रयत्न आमचे शिक्षक करीत आहेत, ते धन्यवादास पात्र आहेत। डिजिटल शाळा झाल्यामुळे विद्यार्थ्यांना काय फायदा होतो किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने हे किती महत्त्वाचं आहे? डिजिटल इंडिया हे एक मिशन आपल्या संपूर्ण राष्ट्रात राबवण्यात येत आहे। त्या अंतर्गत नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना ई-लर्निंग, संगणक शिक्षण या सर्व माध्यमाचा उपयोग होतो। नवीन तंत्रज्ञानामध्ये शिकताना विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात गोडी आणि आवड निर्माण झाल्यामुळे ते शाळेची उपस्थिती देखील वाढलेली आहे आणि गुणवत्तेत फार मोठा चांगला परिणाम या माध्यमातून दिसून येतो। गाव माझा न्यूजसाठी कुशल भगत, अकोट, अकोला।